आपण प्रणिता प्रॅक्टिस सेट 1.1चे लाईन ड्रॉ करायला शिकलो. आता आपण प्रॅक्टिस सेट 1.1च्या सेकंडची लाईन तशीच ड्रॉ करायची. नॉर्मली बेसकडे जायचं. बेसकडे जायचं म्हणजे कसं करायचं बघायचं. लक्षात घ्या, ही लाईन ड्रॉ केली आपण. ही लाईन ड्रॉ केल्यानंतर इथं बघा 0 चेक करायचं की 1 पर्यंत 0 to 1 मध्ये किती लाईन्स आहेत. तर तिथं 1 2 3 हे 3 सेक्शन्स आहेत आणि 4 नंबर जे आहे त्याला 4/4 येईल. जे सेक्शन आहेत ते भाग आहेत ते किती आहे 1 2 3 4 भाग किती आहेत बघा. इथं भाग कसे आहेत मी दाखवतो 1 2 3 आणि 4. हा पहिला भाग, दुसरा, तिसरा आणि चौथा. मग बघा 4 भाग आहे ना, तर 1 2 3 आणि 4 आणि डिवाइडला काय घ्यायचं 4 4 4 4 4/4 म्हणजेच काय आलं अगेन. पुढे 5 6 7 8 मग डिवाइडला काय येणार बेटा 8/4 म्हणजे किती 2. अगेन 9/4 ऍक्च्युअली कुठपर्यंत आहे 9 पर्यंत आहे. सो 12 पर्यंत घेऊया आपण. 9/4 10/4 11/4 and then last one is 12/4. आता कधीही राईट साइड प्लस आणि लेफ्टला गेलो तर मायनस. -1/4 -2/4 -3/4 and last one -4/4. मग -4/4 इथं जसं प्लस होतं तर हे काय आलं 1. अगेन -5/4 -6/4 -7/4 -8/4 हे काय ना मायनस. आपल्याला -3 वर काय -12 पर्यंत घ्यावंच लागेल आपल्याला. -9/4 -10/4 -11/4 and then -12/4. 2 मिनिटं थांबतो. -12/4. So the first question is, त्याच्या आधी आपण नंबर लाईन कम्प्लीट करूया. -12/4 हे काय आलं तुमचं पॉईंट A. त्याच्यानंतर 2 पॉईंट सोडले 1 आणि 2 हे आलं पॉईंट B. त्याच्यानंतर किती पॉईंट सोडले बघा 1 2 3 3 पॉईंट सोडले 1 2 3. तर इथं आलं तुमचं पॉईंट E. त्याच्यानंतर 0 ला येणार O. पुढलं अच्छा कितीला येते -1 -6/4 ला. अच्छा मी बरोबर म्हणतो E. देन ABE झालं 0 ला O, F ला 1 and then again पॉइंट C हे 2च्या 1 पॉइंट आधी हे आलं C and then 10/4. महत्वाचं ज्यांना ही लाईन ड्रॉ करता येतं त्यांनी इथून व्हिडिओ जरी बघितला तरी चालेल. मग बघा which number is indicated by point B. First question is what? Which number is indicated by point B. चेक करायचा पॉइंट B कुठे तर पॉइंट B इथे. किती सोपं बोललो मी नंदिनी की which number is. जेव्हा आपण बघूया which number is. इथं मी फक्त काय म्हटलो की तुम्हाला उत्तर काय लिहायचंय -10/4 is indicated
सेकंड. Which point is indicated by one integer 3/4 or 1.3/4? So याला जर आपण सॉल्व करायचं म्हटलं तर दोन स्टेप घेऊन घेऊया. 1 integer 3/4, 4 into 1 plus 3/4. बॉडमॉस किंवा कंचे भागुबेव आधी ब्रॅकेट सॉल्व करायचे. 4 plus 3/4, 7/4. So 7/4 आपण मग चेक करा. 7/4. ज्याला समजून घ्यायचंय ते समजून घ्या, खूप बरं वाटेल. पण जर समजा हे लक्षात राहत नाही तर हे उत्तर पाठ कसं करायचंय. विच पॉइंट इज इंडिकेटेड बाय 1.3/4 or 1 integer 3/4. विच पॉइंटच्या जागेवर काय लिहायचं होतं फक्त पॉइंट सी. इथं काय लिहिलं पॉइंट सी इज इंडिकेटेड बाय 1 integer 3/4. हे पाठ करायचे, हेच उत्तर पाठ करायचे डायरेक्ट. आणि पाठ करायला सांगत नाहीये, पण आता समजा नाही लक्षात राहत असेल एखाद्याच्या तर सांगतो. अँड द थर्ड क्वेश्चन, स्टेट वेदर द स्टेटमेंट the point, बोला the point काय पुढे B denotes is true or. आता मी पण तर प्रश्न लिहिले की नाही, का लिहिला माहिती का, जेणेकरून तुम्हाला कंटाळा यायला नको. स्टेट वेदर द स्टेटमेंट द पॉइंट डी. फर्स्ट ऑफ ऑल पॉइंट डी काय डिनोट करताय, पॉइंट डी डिनोट करताय 10/4. इकडे बघा आणि मग 10/4 ला 10 ला कसं लिहितोय आपण आदित्य 5/2. चालेल का, चालतं का, नाही का नाही चालत. 5 दुनी 10 लिहा की 10 लिहा, सारखंच आहे. 5 × 2 5 × 2. आणि 4 ला कसं लिहितोय 2 × 2. 2 हे कॅन्सल. हे दोघं काय झाले, अंश आणि छेदाला कॅन्सल झाले आरुष. तर आन्सर काय आलं 5/2. मग हे पी परत लिहिलं बघा, पॉइंट डी डिनोट्स काय आलं 5/2. म्हणजे त्यांनी जे स्टेटमेंट दिलंय ते ट्रू आहे का फॉल्स, हे उत्तर लिहायचं. त्याला काय लिहायचं, ट्रू. आलं लक्षात. चला कंप्लीट करा.